नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, आवाज येत असेल तर सांगा. लाईव्ह नाही आहे म्हणा, आवाज तर येईनच, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, आपण काल पोस्ट केली होती सरळ सेवा भरती 2026. मित्रांनो, बऱ्याच सुरक्षा रक्षक बरेच जे आपले उमेदवार आहेत, जे विद्यार्थी, त्यांना कन्फ्युजन झालेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ही जी सरळ सेवा भरती आहे ही 22 मंडळे आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळे, तिथं निरीक्षक, लेखपाल आणि टेंकलेखन ह्या अशा जागा निघाल्या होत्या. ठीक आहे. तर त्या जागांच्या म्हणजे 13/5/2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्धी झाली होती. आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यावर जे उमेदवार इच्छुक असतील, जे पोस्ट ग्रॅज्युएट असतील, अशा उमेदवारांनी फॉर्म भरायचा आहे. तर बरेच उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक मिनिट, जागा म्हणजे कमी आहेत तिथं, पण फॉर्म काहीतरी मला वाटतं 34,000 का काहीतरी लाख असे फॉर्म आलेले आहेत. तर कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर जबरदस्त असा जो अभ्यास करणार आहे व्यवस्थित, तो 100% एक्झाम पास होणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता त्याची जी अपडेट आलेली आहे, त्या अपडेटनुसार आपण व्हिडिओ टाकला होता. तर अपडेट अशी आहे की 29 जुलै व 30 जुलै म्हणजे 29-30 2 दिवस ही ऑनलाईन परीक्षा शिफ्टनुसार घेणार आहेत. तर त्याचं ते वेळापत्रक आलेलं आहे. तर तो व्हिडिओ आपण टाकला होता, पोस्ट टाकली होती. ठीक आहे. तर ते शिफ्ट वेळ असा असेल 9 ते 11 लेखपाल फर्स्ट शिफ्ट. त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट शिफ्टमध्ये त्यांनी लेखपाल आणि निरीक्षक अशा 2 शिफ्टमध्ये होणार आहे. 9 ते 11, 9 ते 11. ते तर तुम्हाला डिटेल्स आपण पोस्ट टाकणार आहेत. त्या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता. त्या हिशोबाने ज्या उमेदवाराने ज्या पदासाठी फॉर्म भरलाय, त्या पदासाठी अर्धा तास 1 तास पहिले तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. कारण की तुम्ही जर टायमावर गेले आणि गेट जर बंद झाला तर तुम्हाला घेणार नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय की 29 जुलै आणि 30 जुलै रोजी हे परीक्षा घेणारे येणार आहेत. आता बरेच बऱ्याच उमेदवारांना विषय असा झालाय की जे नागपूरला फॉर्म निघाले होते सुरक्षा रक्षकांचे, असं वाटतं उमेदवारांना की त्याच आहे काय, पण त्याचं नाहीये. हे निरीक्षक पदाच्या जागा निघाल्या होत्या, त्याच्यासाठी आहेत त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या, जे पण त्या ऑफिशियल जागा आहेत. आणि आपण नागपूरला आणि आता चंद्रपूर गडचिरोलीला ज्या जागा निघालेल्या आहेत, त्या आपल्या सुरक्षा रक्षक पोस्टसाठी आहेत. तर कन्फ्युजन होऊ नका. आणि ज्यांनी निरीक्षकसाठी, टिंकलेगनसाठी आणि याच्यासाठी आपलं लेखपालसाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ. तर अर्धा 1 तास पहिले जे तुम्हाला सेंटर येईल, त्या सेंटरमध्ये तुम्हाला सेंटरच्या म्हणजे 1-2 तास पहिले हजर राहायचं आहे. मित्रांनो, 1 तास पहिले हजर राहा, काही फरक नाही. पण टायमावर जर गेले आणि गेट जर बंद झाला तर मग तुमचं नुकसान होणार आहे. आणि कॉम्पिटिशन भरपूर आहे. बघितलं, RTI टाकला एका जणाने, तर त्या RTIच्या माध्यमातून कळालंय की जागा किती आहे. काहीतरी 78, 34, 4 अशा काहीतरी जागा आहेत. आणि फॉर्म आले लाखाच्या घरात. तर जबरदस्त अशी म्हणजे टप होणार आहे. तर त्याच्यासाठी मी जस्ट म्हटलं नॉर्मल आपल्या उमेदवारांना एक अलर्ट करून देऊ की सरळ सेवा भरती, त्याचा जो रिझल्ट आहे, तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ना, ते तुम्हाला ह्या तारखेच्या म्हणजे 7 दिवस पहिले येणार आहे. तर मेलवरच तुम्ही बघा, 7 दिवस पहिले हॉल तिकीट येणार आहे, लक्षात घ्या. 1 हप्ता पहिले म्हणजे तारखेचे 1 हप्ता पहिले हॉल तिकीट येणार आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्ही ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी जागृत राहा आणि अभ्यास चालू ठेवा. त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. परत ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे निरीक्षक, लेखपाल आणि टेंकलेखनसाठी, त्यांना माझ्या यूट्यूब चॅनलकडनं व माझ्या परिवाराकडनं आतापासून बेस्ट ऑफ लक. परत आपण जसं हॉल तिकीट येईल तसं बरेच आपले उमेदवार आहेत, त्यांना आपण कॉन्टॅक्टमध्ये आहेत आपल्या. तर जसं हॉल तिकीट येईल तसं आपण हॉल तिकीटचा पण एक नॉर्मल व्हिडिओ बनवणार आहेत. आणि शुभेच्छा आतापासूनच तुम्हाला आहे की तुमचा जो एक्झाम आहे ते व्यवस्थित जावो. आणि तुम्ही आमच्या मंडळावर निरीक्षक पद म्हणून आले तर आमचा पण त्याच्यात फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. बस मी माझे 2 शब्द संपवतो. काही अडचण असल्यास कमेंट करा. जसं टाइम भेटेल तसं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.